अडचणीत कोण येतंय, शिंदे की भाजप? राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा समीकरणे बदलणार. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आणि कधी नव्हे ते महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना गोत्यात आणत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला, तर शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध करत कॅबिनेटवरती बहिष्कार टाकण्याचा निष्फळ प्रयत्न केला. अखेरीस शिंदे यांनी शहा यांची भेट घेत गाराने मांडले आणि तुर्तास तरी बाहेरून हे प्रकरण थंड झाल्याचे दिसले. नगर परिषद नगरपंचायत निवडणुका झाल्या मात्र शिंदे यांना दुसऱ्या संकटाने घेरलं. शिंदेच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण यांनी पक्षाला पडलेले छिद्र उद्धव ठाकरे मोठे करत भाजपची रणनीती वापरून शिंदेच्या बालेकिल्ल्यातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली. मुंबई महानगरपालिका जाहीर व्हायला अगदी काहीच दिवस उरले, त्यात शिंदे यांची नाराजी भाजपाला परवडणारी नाही. याचमुळे 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं बोलणारे रवींद्र चव्हाण काल उगारलेली नांगी टाकत झालं गेलं विसरून जाण्याची भाषा करू लागले. शिंदे यांना भाजपने केलेलं डॅमेज मोठं होतं. त्यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नेत्यांना भावनिक करत मातोश्रीचे दार खुले करून पक्ष प्रवेशांना प्रारंभ केला. यामुळे शिंदे दोन्ही बाजूने घेरले गेले. त्यात काल राज ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्याला प्रारंभ केला. त्यामुळे ज्या मराठी मतांमुळे भाजप सोबत बार्गेनिंग वाढली होती, त्यात राज ठाकरे यांचा महायुतीत समावेश झाल्यास शिंदेची किंमत किती राहील याची शिंदेनाच खात्री नाही. तरीही शिंदेची निकडीची गरज भाजपाला आहे, त्यामुळे ते नाराज होऊन चालणार नाही याची पूर्ण खात्री भाजपाला आहे. त्यातल्या त्यात मुंबईत आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ठाकरे बँड विरोधात फक्त शिंदेच टिकू शकतात याची संपूर्ण कल्पना असल्याने नेमकं अडचणीत फडणवीस आहेत की शिंदे? 2017 सारखीच रणनीती भाजपने आखली तर शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर दिसू शकते का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा पुन्हा काही नवीन समीकरणे जुळून आणू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया अगदी सविस्तरपणे. नमस्कार, मी अदिती. सुरुवातीपासून नाराजी नाट्य बघायचं झाल्यास शिंदेच्या अडचणी पाहू. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आणि नवीन नियुक्ती शिवसेना पक्ष प्रमुखांच्या विरोधात भाजपने आपल्या नेत्यांना ताकद दाखवायला सुरुवात केली. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचा वाद जुनाच होता. यात भाजपने रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची माणसे फोडण्याचे आदेश दिले. ते सुखकर झाल्यानंतर बक्षिसी म्हणून प्रदेशाध्यक्ष पद देऊ केले. त्यानंतर मात्र भाजपने ऑपरेशन लोटस या नावाखाली महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका लावला. यात अधिकतर एकनाथ शिंदे यांचेच विरोधक होते. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधातील राजू शिंदे यांना पक्षात घेतलं. तानाजी सावंत यांच्या भावाचा पक्ष प्रवेश केला तर पश्चिम महाराष्ट्रातून अनेक स्थानिक कार्यकर्ते खेचून आणले गेले. शहा यांनी आम्हाला कुबड्याची गरज नाही असं सांगून शिंदेची गरज संपल्याचं भाकीत केलं. प्रचार शिगेला पोहोचला असताना रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची असल्याचं विधान केलं आणि हा संघर्ष पेटला. यामुळेच डहाणू नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माची यांच्या प्रचार सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. अहंकारी लोकांना इथे थारा नाही. एकाधिकारशाही आणि अहंकार विरोधात आपण आता एकत्र आलो आहोत. अहंकारी रावणाला आपल्याला संपवायचंय असं विधान करून मंत्र्यांना भाजप विरोधात बोलायला छुपी परवानगीच दिली. त्यानंतर चहूकडून भाजपवर टीकेची जोड उठली. निवडणुकीच्या तत्कालीन विश्लेषणानुसार शिंदे यांच्यावर पक्षचिन्हाची टांगती तलवार पाहता अन्याय सहन करण्यापलीकडे पर्याय नसल्याचं बोलल्या जात होतं. मात्र त्यांचे आणि शरद पवारांचे अलीकडच्या काळात वाढलेले संबंध पाहता या गोष्टीला देखील छेद बसतो. कारण पवार असताना ठाकरे आणि शिंदे यांची दिल जमाई होण्याची शक्यता नाकारता येत. त्यात महायुतीच्या प्लॅननुसार फक्त मुंबईमध्ये एकत्रित लढत होणार आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात स्वायत्त लढत जात असल्याने शिंदे भाजपाला जड जातील या शंका नव्हतीच. परंतु मुंबई महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिलेलं असल्याने तेथील मराठीमध्ये शिवसेनेकडून हिरावून घेण्यात भाजप स्पेशल अपयशी ठरले. कारण मंगल प्रभात लोढा, किरीट सोमय्या यांनी कायम हिंदी भाषिक लोकांना आकर्षित केल्याने मराठीमध्ये दुरावत गेले. या उलट सरकारमध्ये असतानाही शिंदेंनी हिंदी सक्तीवरून दाखवलेला विरोध, मराठी मतांसाठी केलेली विधाने पाहता भाजपला अगदी निकडीची गरज आहे. कारण विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने ठाकरे ब्रँड एकत्रित केले, त्यामुळे त्यांच्या मराठी मतांची गोळाबेरीज अधिक होण्याची शक्यता आहे.
त्यात काँग्रेस हिंदी भाषिक, मुस्लिम आणि दलित असं एकंदर मतदान मिळवत असल्याने भाजप इथेही पिछाडीवर पडण्याची चिन्हे सर्वमध्ये दिसून येतात. शिंदे यांची महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोडल्या तरीही मुंबई महानगरपालिकेकडे गरज असल्याने कदाचित नगर परिषद पंचायतसाठी त्यांच्यात घेतलेले वैर आणि निवडणुका संपल्यानंतर मुंबईसाठी मोठ बांधणी करताना टाकलेल्या नांग्या पाहता भाजपच राजकारण आणि अडचण लक्षात येते. शिंदेना मात्र स्वयंकियांसोबत लढता लढता विरोधी पक्षांकडे लक्ष देण्याची गरज वाटायला लागली. कल्याण डोंबिवली, कोपरी पाचखाडी या शिंदेच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण यांनी पक्षाला पडलेलं छिद्र उद्धव ठाकरे मोठे करत असल्याचं दिसून येतं. गेल्या 2 दिवसांपासून मातोश्रीवर पक्ष प्रवेशांना वेग आलाय. कोपरी पाचखाडी विधानसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह जवळपास 200 कार्यकर्त्यांनी मंगळवारी मातोश्री गाठत ठाकरे सेनेत प्रवेश केला. तर नवी मुंबईतून शिंदे सेनेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील, उपविभाग प्रमुख मयूर ठाकूर, संदीप साळवे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. ज्यावेळी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू करून पक्ष प्रवेशाचा धडाका लावला होता त्यावेळी शहा यांना गळ घालून थांबवलं गेलं होतं. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कुणाला दात मागणार? ज्या मराठी मतांमुळे आपलं युतीत वर्चस्व टिकून राहिलं होतं त्यालाही आता ठाकरेंकडून खिंडार पडताना दिसतंय. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत स्थान काय आहे हा प्रश्न अजून प्रलंबित असल्याने ते महाविकास आघाडीत आहे की नाही याचेही ठोस उत्तर नाही. त्यात राहुल डॉक्टर बोरुडे यांच्या विवाहानिमित्त गुरुवारी राज ठाकरे दिल्लीला जाणार. यात औपचारिक भेटीसोबत काही अनौपचारिक भेटी भाजप सोबत घडल्या तर मात्र शिंदेची अगदी मुंबईसाठीची ही गरज उरणार नाही याचीच काळजी शिंदेंना लागून राहिल्याचं दिसते. भाजप आणि शिंदे दोघेही अडचणीत असले तरी राज ठाकरे यांना जवळ घेऊन भाजप सेफ होऊ शकतं. पण उद्धव ठाकरेंनी खुले केलेले मातोश्रीचे दार आणि राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा पाहता शिंदे अनसेफ असल्याचं चित्र आहे. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.